मुलं म्हणजे बॉईज रडत नाहीत असं कायम म्हटलं जातं. पुरुष म्हणजे मजबूत असतात अशी भावना लहानपणापासूनच आपल्या मनात रुजवली जाते. भावना दाखवल्या तर लोक हसतील ही वाक्य आपण किती वेळा ऐकलंय. पण कधी विचार केलाय का या सगळ्या वाक्याच्या मागे किती भावना दडलेल्या आहेत ते? आज मी बोलणार आहे त्या गोष्टीबद्दल जिच्याबद्दल क्वचितच कोणीतरी उघडपणे बोलतं. पुरुष आणि त्याच्या भावना. का बरे पुरुष इतके शांत असतात? का ते काही बोलत नाहीत? आणि का आतून थोडं थोडं तुटत जातात? लहानपणीच या गोष्टीची सुरुवात होते. मुलगा रडला तर मोठ्यांना वाटतं की अरे हे तर मुलींसारखं वागणं झालं. तो तेव्हा थांबतो, पण त्या थांबण्यातून तो शिकतो की भावना म्हणजे कमजोरी. हळूहळू ही त्याची सवय बनत जाते. मनात कितीही वादळ असो, बाहेर मात्र सगळं काही शांत. कारण समाजाने सांगितलं आहे पुरुष म्हणजे आधार, पण त्याला स्वतःलाही आधाराची गरज असते हे कुठे समाजाला माहिती असतं? ही अपेक्षा एवढी खोलवर रुजवली जाते की अनेक पुरुषांना आपल्या भावनांचं नावही माहीत नसतं. त्यांना फक्त माहीत असतं जबाबदारी घ्यायची, कुटुंब सांभाळायचं आणि स्वतःला मात्र बाजूला ठेवायचं. आणि जेव्हा ते एकटे पडतात तेव्हा त्यांना स्वतःच्या आतल्या आवाजाचं ओझं जाणवू लागतं. बाहेरून पाहिलं तर सगळं काही ठीक असतं, नोकरी, घर, मित्र, हास्य, पण आतमध्ये एक शांत युद्ध सुरू असतं. अप्रकट राग, थकवा आणि न ऐकलेली भावना. पुरुष भावना का बोलत नाहीत? कारण त्यांना कधी हे शिकवलेलंच गेलं नाही की बोलणं हे किती चांगलं असतं. त्यांना शिकवलं जातं की राग दाखवला तरी चालतो, पण दुःख मात्र कधी दाखवायचं नसतं, ते कमकुवतपणाचं चिन्ह असतं. म्हणून ते रागात प्रतिक्रिया देतात, पण बाहेरून मात्र कायम शांत राहतात. त्यांच्या भावना मनात साठत जातात आणि मग अँझायटी, डिप्रेशन आणि एकटेपणा या रूपात त्या बाहेर येतात. पण सगळ्यात वाईट काय होतं माहितीये? ते म्हणजे नात्यांमधलं डिस्कनेक्शन. जेव्हा जोडीदार विचारतो की तू का काही बोलत नाहीस, तेव्हा आतून उत्तर येतं, मी बोललो तर तू समजून घेशील का? या दोन वाक्यांच्या मध्ये एक खोल दरी तयार होते. ती दरी म्हणजे गप्प राहण्याची भावना. पण आता वेळ आली आहे ती दरी भरून काढण्याची. पुरुषांनी बोलायला शिकायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि आपण सगळ्यांनी ते ऐकायला पाहिजे. कारण भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाही तर मानवी ताकद आहे. बदल सुरू होतो लहान लहान पावलांनी. आज मला थकवा आलाय, ठीक आहे, इट्स ओके. आज मला एकटं वाटतंय, ओके. आज मला भीती वाटतेय, इट्स ओके. अशी वाक्य सहज वाटतात, पण तीच आतल्या उपचाराची सुरुवात असते. जेव्हा एखादा पुरुष हे बोलतो त्याला उपाय असा हवा असतो, त्याला फक्त हवी असते ती समज, थोडं ऐकून घेणं आणि थोडीशी साथ. आणि जर तुम्ही आई, बहीण, जोडीदार किंवा मैत्रीण असाल तर त्या क्षणी त्याला त्याचं ऐकणं किती गरजेचं असतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याला मध्ये अडवू नका. त्याला स्ट्रॉंग राहा असं न सांगता, ठीक आहे तुला जे वाटतंय ते तू माझ्यासमोर बोलू शकतोस असं म्हणा. कधी कधी फक्त ऐकणारा कान त्या माणसाला हवा असतो. त्याच्या सगळ्यात खोल आधारातून बाहेर पडून तो जगू शकतो ही जाणीव त्याला हवी असते. आज आपल्या समाजात मानसिक आरोग्याबद्दल बोललं जातंय, पण अजूनही पुरुषांच्या भावना हा टॅबू विषय आहे. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी एक पुरुष निर्भयपणे म्हणेल हो मला रडायचं आहे, मला बोलायचं आहे, ज्या दिवशी समाज खऱ्या अर्थाने मजबूत बनेल. पुरुष भावना बोलत नाहीत ही त्याची चूक नाही, पण आपल्या संस्काराची देव नाही. आता ती साखळी सोडायची वेळ आलेली आहे. कारण जेव्हा पुरुष स्वतःशी प्रामाणिक होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वतःचं आणि आपल्या नात्याचं संरक्षण करू शकतील. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्हाला एखादा पुरुष शांत दिसला तर त्याला विचारू नका काही झालंय का, नाही झालंय ना, तर फक्त म्हणा मी आहे, ऐकतेय. इतकंच त्याच्यासाठी पुरेसं असतं. भावना समोरच्या व्यक्तीजवळ व्यक्त करायला लाजू नका असं माझं सर्व पुरुषांना सांगणं आहे. बोलणं म्हणजे बळ आणि बळ म्हणजे खरं माणूसपण. जर हा विषय तुम्हाला भावला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कदाचित कुणाचं मन हलकं होईल. आणि लक्षात ठेवा, भावना बोलणं म्हणजे कमजोरी नाही, ती आहे सर्वात मोठी ताकद. पुरुष भावना बोलत नाहीत ही सवय नाही, ती एक जखम आहे आणि ती भरून निघू शकते जर
आपण महिलांनी त्यांना समजून घेणं सुरू केलं तरच. जर हा विषय तुम्हाला भावला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, मी ऐकायला तयार आहे, आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल अशाच मनाला भिडणाऱ्या हिलिंग आणि रिअल गोष्टींसाठी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीता.